नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्व माझ्या लाडक्या मैत्रिणींचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा घागऱ्यावरचा ब्लाउज आहे आणि गळारुंदी आपली कमी असते आणि इथं वर्कच्या हिशोबाने जास्त येते। तर इथं बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम येतो, गळारुंदी तर आपली खूप कमी आहे आणि मग ब्लाउज आपण कसं स्टिच करायचं हे खूप नवीन ज्या मैत्रिणी क्लास करतात त्यांना एवढं जमत नाही बघा। तर त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे। पहा, तर इथे मी माप वगैरे टाकून घेतलेले आहेत। 30 साईजचा हा ब्लाउज आहे मैत्रिणींनो, खूप छोटी साईज आहे। तर हा गळा कसा आपल्याला मॅनेज करायचा आहे किंवा अटॅच करायचा आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर त्या अगोदर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील। तर चला मग आता आपण वेळ वाया न घालवता तुम्हाला मी लगेच सांगून देते कशा पद्धतीने आपण हा गळा ॲडजस्ट करायचा आहे। तर पहा, सर्वप्रथम मी तुम्हाला ब्लाउजचे पूर्ण माप सांगून देते बघा, कशा पद्धतीने मी माप टाकलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते। तर पहा, इथं उंची किती घेतलेली आहे, मी 14.5 इंच घेतलेली आहे। मला 13.5 किंवा 14.25 इंच रेडी ठेवायची। त्यानंतर घडी दाखवून देते बघा, 11.5 इंच घडी घेतली, म्हणजे आता हा नवरीचा ब्लाउज आहे तर शिलाई मार्जिनमध्ये साधारणतः 2 इंच तरी मी कपडा ठेवणार आहे त्यासाठी। तर आता ही प्रत्येक ताईची मला कमेंट असते की ताई तुम्ही इथं किती रुंदी घेता काज बटनच्या साईडला। आता मैत्रिणींनो, ह्या ब्लाउजला बॅक साईडला हुक आहेत, तर मग इथं किती घ्यायची 30 साईजला आपल्याला रुंदी ते मी तुम्हाला दाखवते बघा। एक 3 इंच मी इथं घेतलेली आहे आणि हुक जर आपल्या बॅक साईडला नसते तर इथं मी एक 3.5 इंचावरती 30 साईजसाठी रुंदी घेत असते बघा, 3.5 इंचावरती 30 साईजला। तर बॅक साईडला जर हुक असले तर आपण इथं फक्त 3 इंचच रुंदीला घ्यायचे आणि 13.5 इंच आपल्याला उंची ठेवायची आहे। तर इथं बघा मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतली, म्हणजेच आपला हा जो उंचीला टक्स जो आहे वरच्या साईडला अर्धा इंच दबल्या जाईल, खालच्या साईडला अर्धा इंच दबल्या जाईल आणि 3.5 इंचाचा टक्स आपला हा उभा तयार होईल। आणि 30 साईजला हा टक्स घेतलेला आहे 2 इंचाचा, मी इथं डॉट पॉईंट घेतलेला आहे 2 इंचाचा। त्यानंतर बघा, गळ्याची रुंदी आपली इतकी आहे, गळ्याची रुंदी आहे बघा इथं आता 2.25 इंच आहे। जास्तीत जास्त आपण 2.5 इंच घेऊ शकतो, पण ब्लाउज खूप छोटा आहे त्यामुळं मग मी इथं 2.25 इंचच ठेवलेली आहे। जास्त जर आपण डीप घेतला समोरचा गळा तर तो खालच्या साईडने असा घसरला जाईल, कारण की घागऱ्याच्या ब्लाउजच्या स्लीव्जला सुद्धा डिझाईन आहे त्यामुळं। तर चला आता मेन पॉईंटकडे आपण वळूया। तर आता हा 2.25 इंचाचा गळा आहे आपण मार्किंग केलेला, आणि जो आलेला आहे ब्लाउजला तो बघा 4 इंचाचा आहे। तर आपल्याला 2.25 इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायची, पाहू शकता तुम्ही। साधारणतः 2.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेते, म्हणजे ह्या साईडला थोडंसं शिलाईसाठी आपल्याला कपडा लागेल, त्यासाठी 2.25 इंचाचा गळा आणि अर्धा इंच आपल्याला ह्या साईडला दाबायला लागेल। त्यासाठी आता इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची बघा। हे जे वर्क आहे ह्या वर्कपासून तर आपल्याला इथून 2.5 इंचावरची मी एक अशी मार्किंग करून घेतली। खूपच सोपी पद्धत दाखवते। तर आपल्याला हे अशा पद्धतीने इथं ही मार्किंग करून घ्यायची पाच सरळ ह्या पद्धतीनं। आता काय करायचंय, आपल्याला हा सरळ शिलाई यावरती टाकून घ्यायची, क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची। पहा पहा बघा, आता हा जो एक्स्ट्राचा कपडा होता हा आपला मायनस झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे। आता इथून आपला गळा बघा व्यवस्थित होतोय, हे पाहू शकता तुम्ही। आता व्यवस्थित तुम्हालाही लक्षात आलं असेल, हे बघा। आता इथं किती भरायला पाहिजे, 2.25 किंवा 2.5 इंच। तर पहा, इथं बराबर 2.5 इंचवर आपला कपडा झालेला आहे, म्हणजे एक साधारणतः 2-1.5 इंच कपडा आपण कमी केलाय। आता यानंतर काय करायचं, आपल्याला हा सरळ ठेवून घ्यायचा या पद्धतीनं
आता इथं आड्या वगैरे पडलेल्या आहेत. आता आपण इथं पिन लावून घेऊया, एक सुई वगैरे अटॅच करून घेऊ. आणि त्यानंतर जेवढा आपल्याला गळ्याचा आकार ह्या आहे तेवढा आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा, ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतीये पूर्ण अशी मार्किंग. आणि याला असं टॅप टॅप करायचे, म्हणजेच पूर्ण साईडला असं हे उमटलं पाहिजे, मार्किंग आपल्याला दिसली पाहिजे. आता आपल्याला असंच गळा नाही घ्यायचा आहे, जसं आपलं वर्क आहे तसं आपल्याला स्टिचिंगमध्ये घ्यायचं आहे, पण एक अंदाजे आपण शोल्डरपासून सरळ घ्यायचे. खालचा आकार मोठा झाला तरी पण चालतो. आता मी काय करते, आपण सर्वात अगोदर हा ब्लाऊज खालच्या साईडला ठेवून घेऊया अशा पद्धतीने. आता इथं आड्या वगैरे पडल्या त्याच्याशी आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता आपल्याला हा जो अस्तरचा कपडा आहे तो बराबर आपल्याला इथं मध्यावरती ठेवून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीने व्यवस्थित मध्य करून घ्यायचे. पाहू शकता ह्या पद्धतीने. व्यवस्थित हा गळा सेट करून घ्यायचा आहे बघा. आणि आता इथं मी खालच्या साईडला सुद्धा पिन लावून घेते, म्हणजे हा आपला अस्तरचा जो कपडा आहे तो हलणार नाही. तर चला आता आपण शिलाई टाकून घेऊया. पिना वगैरे मी लावून घेतलेली आहे, सुया वगैरे. आता आपण व्यवस्थित जसा गळ्याचा आकार आहे तसा मी इथं, मला आतल्या साईडनं दिसतंय बघा, तशी मी इथं शिलाई टाकून घेणार आहे. पहा, गळ्याच्या आकारानुसार. अस्तर पातळ आहे त्यामुळं आपल्याला लगेच दिसून येतं आपल्या साईडची गळ्याची डिझाईन. तर मी आता पूर्ण गळ्यावरती तर शिलाई टाकून घेते. पहा, खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही मैत्रिणींनो. अशा पद्धतीने बघा माझी शिलाई टाकून झाली. हे पहा, जसा आकार आहे त्याप्रमाणे आता आपण या सुया वगैरे ज्या लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्यात. त्यानंतर हा जो आपण गळा कट करून घ्यायचा आहे, जशी शिलाई दिलेली आहे त्याच पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी क्लास करून ब्लाऊज घेतात स्टिचिंगला त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टिचिंग करू शकता. तर आता याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून आपला ब्लाऊज इझिली पलटी झाला पाहिजे, म्हणजे इझिली फिनिशिंग खूप छान अशी आली पाहिजे आपल्या ब्लाऊजला. त्यासाठी मी तर छोटे छोटे कट देऊन घेते, म्हणजे हा जो शिलाईचा कपडा सोडलेला आहे हा व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे. आता आतल्या साईडनं आपल्याला हा कपडा टाकून घ्यायचा आहे. पहा, आणि खूप सुंदर असं गळ्याला नेक आला आपल्या लुक आलेला आहे. हे पहा, आता वरच्या साईडनं आपण छान अशी फिनिशिंगमध्ये शिलाई सुद्धा टाकून घेणार आहे व्यवस्थित. आता शोल्डरच्या साईडला आपण जास्त पण आपण कपडा फोल्ड करू शकत नाही, त्याने ना गळा एका साईडला ओढला जातो. त्यामुळं अस्तर वगैरे व्यवस्थित पाहून घ्यायचे आणि छान अशी फिनिशिंगमध्ये गळ्याच्या आकारावरती शिलाई देऊन घ्यायची. आता याला समोरच्या साईडनं हुक वगैरे काहीच नाही, बॅक साईडला आहे. सुंदर अशी शिलाई आपली टाकून झाली आणि तुम्ही पाहू शकता नेक किती सुंदर झालाय. थोडंसं इथं आहे तर याला मी अजून फोल्ड करून घेऊ शकते. तर पहा, इतकं सुंदरपणे आपलं समोरचा गळा तयार झालाय. आता आपण पूर्ण अस्तर जॉईन करून घेऊया बॅक साईडने. हे बघा, आता याच्यावरती सुद्धा स्टोन आहेत तर व्यवस्थित आपल्याला हे
शिलाई टाकून घ्यायची. पहा सुई तुटली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि छान असं पूर्ण याच्यावरती मी अस्तर जे आहे ते पूर्ण जॉईन करून घेते. पहा पूर्ण जॉईन करून घेते आणि परत तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. पूर्ण साईडनं शिलाई टाकून झाली. आता एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपल्याला पूर्णपणे कट करायचे. आता हा जो खालच्या साईडला कपडा उरलेला आहे हा आपल्याला पट्टीच्या स्वरूपात यूज करायचा आहे. अगोदर मी पूर्ण कट करून घेते मैत्रिणींनो. तर आपण बघितले कसा गळा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. असा काही आपला नेक तयार झालाय आणि आता बाकीचे पार्ट मी व्यवस्थित जॉईन करून घेते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर चला मग आता असा काही झालेला आहे ब्लाऊजचा गळा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.